नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो व शेतकरी बांधवांनो, वैरण नियोजन किंवा चारा नियोजन भाग क्रमांक 5 मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वेळेस की 15 दिवसापूर्वी तुम्हाला दाखवलं होतं। मागचा भाग तुम्ही बघू शकताय। आपण हत्ती गवत आणि जुंधळा म्हणजे मेगा स्वीट एकाच पद्धतीने लागण केलेली आहे याची आणि 19 ची फवारणी घेतली होती। तेव्हा याची हाईट होती म्हणजे उंची होती 4 ते 4.5 फूट। आता तुम्ही याची उंची बघू शकताय 11 ते 12 फूट झालेला आहे। म्हणजे 15 दिवसात 19 ची फवारणी घेतल्यानंतर 11 ते 12 फूट याची उंची 15 दिवसात वाढलेली आहे। बरं, जुंधळा आणि हत्ती गवत एका जागी का करायचं की चारा नियोजन चांगलं राहतं आणि मिक्स चारा जनावरांना भेटू शकतो। तुम्ही जर आडवंटाचाच वापरा हत्ती गवतामध्ये, त्याने हत्ती गवतामध्ये जुंधळा आडवंटाचा असेल तर हे बघू शकता तुम्ही, एवढं मोठं धाट होतं आणि आडवंटाचंच होतं। बाकीचे संघाचं जे 250-300 रुपये देतं त्याचं एवढंच धाट होत नाही। ते हत्ती गवत त्याला मारून टाकतं। त्यामुळे नियोजन करताना हत्ती गवतामध्ये जुंधळा हा ॲडवंटाचा वापरा, चांगल्या कंपनीचाच वापरा। तुम्हाला भरघोस उत्पन्न त्याचं मिळेल आणि नियोजन चांगलं राहील। धन्यवाद। सबस्क्राईब करा चॅनलला।